घरीच असणारे शेंगदाणे वापरून आज आपण बनवणार आहोत भट्टीसारखे अतिशय खरपूस असे खारे शेंगदाणे। जर तुमच्याकडे लांबट शेंगदाणे अवेलेबल असेल तर तुम्ही ह्याऐवजी त्याचा वापर करू शकता। हा शेंगदाणा पहा, याची साल सहजासहजी निघत आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजले गेले आहेत। त्यासाठी मी इथे घेतले आहे रोजच्या वापरातले शेंगदाणे। आपण जे रोज वापरतो तेच मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले। आपण पहिले गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया। त्यामध्ये मी टाकते 3/4 म्हणजे पाऊण ग्लास पाणी। पाणी टाकल्यानंतर ह्यामध्ये टाकूया साधारणतः 2 चमचे मीठ। मीठ इथे बेतानेच वापरायचे। मीठ यामध्ये विरघळल्यानंतर आणि ह्याला छान प्रकारे उकळी आली की ह्यामध्ये घालूया शेंगदाणे। ह्यामध्ये शेंगदाणे घातल्यानंतर आपण 1 मिनिट मध्यम आचेवर ह्याला छान प्रकारे उकळी काढून घेऊयात। उकळी आल्यानंतर गॅस हा आपल्याला मंद आचेवर करून 5 मिनिटं शेंगदाणे हे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर तुम्हाला शेंगदाण्याची साले ही आकसलेली किंवा निघत आहे असे दिसत असेल त्यावेळेस गॅस बंद करायचा। शेंगदाणे आपले शिजले आहे। आता हे थंड होण्यासाठी 5 मिनिट आपण यावर झाकण ठेवूया। 5 मिनिटानंतर थंड झाल्यावर आपण हे चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। शेंगदाण्यापासून पाणी जे आहे ते वेगळे करून घेऊयात आणि वरचे जे शेंगदाणे आहे ते आपण थोडेसे असे हलवून कोरडे करून घेणार आहोत। त्यानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर शेंगदाणे हे आपण पसरून घेऊया। त्याच कॉटनच्या कपड्याने आपण शेंगदाणे हे पुसून घेऊया जेणेकरून हे अजून कोरडे होतील। 10 मिनिट आपण कापडावर हे सुकण्यासाठी ठेवणार आहोत। शेंगदाणे सुकताय तोपर्यंत एका कढईमध्ये मी 1 पिशवी मीठ घालून ते 10 मिनिट मंद आचेवर परतून घेते। मीठ गरम होतंय तोपर्यंत ते शेंगदाणे सुकले आहेत। आता ते शेंगदाणे ह्यामध्ये घालूया आणि मंद आचेवरच आपण हे सलग 10 मिनिट परतून घेणार आहोत। तर पहा, तुम्हाला पहिले शेंगदाण्याला मीठ हे चिकटलेले दिसत असेल, पण हळूहळू जसे हे आपण परतत जातो तसे तसे हे मीठ परत शेंगदाण्यापासून अलग होते। तर पहा, इथे छान प्रकारे आपले शेंगदाणे भाजले गेले आहेत। शेंगदाणे भाजण्याची प्रोसेस ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे। इथे गॅस अजिबात मोठा करायचा नाही। अगदी मंद आचेवर हे शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत। आता आपण त्या चाळणीमध्ये हे शेंगदाणे घालून मीठ शेंगदाण्यापासून वेगळे करून घेऊया। अशा प्रकारे केल्यास मीठ सहजासहजी शेंगदाण्यापासून वेगळे होते। घरगुती शेंगदाण्यापासून अगदी भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। एकदा घरी नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।